छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालंय। पैठण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 9 गटांचं आरक्षण जाहीर झालंय। असं असलं तरी सुद्धा 1 गट अनुसूचित जातीसाठी आणि 3 गट ओबीसी महिलांसाठी आणि 5 गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहेत। पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा मात्र आता पणाला लागली आहे। चिपळूणमधील 11,000 दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट कडून दिवाळी बोनस देण्यात येणार आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 79 लाख रुपये वाशिष्ठी मिल्क कडून जमा होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। अलिबाग तालुक्यातील चौल ते आग्राव रस्त्याची दुरावस्था झाली आहे। वर्षभरापूर्वी रस्ता दुरुस्ती काम सुरू होतं, मात्र मंजूर झालं अजून सुद्धा या कामाचा नारळ फुटलेला नाहीये। त्यामुळे रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक आणि पादचारी शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागतो। दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असता मालेगावातील रेशन दुकानदारांकडून शिधाधारकांना या महिन्यापासून गहू बंद झाले। ज्वारी घ्या असं सांगण्यात येते। त्यामुळे आता सणासुदीच्या काळात गरिबांना शिधा नाही मात्र गहू देखील मिळत नसल्यानं आता नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये ओळखपत्र गळ्यात घालणं बंधनकारक असताना आता लातूर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी शासनाचे आदेश धुडकावून मनमानी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शिवाय शासकीय कार्यालयामध्ये खासगी व्यक्तींचा वावर वाढल्यानं नागरिकांना कार्यालयातील शासकीय कर्मचारी तरी कोण असा प्रश्न आता सध्या पडतोय। मालेगावच्या एमसीपीएल कर्मचाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीवर आंदोलन केले। दरमहाला पगार देण्यात यावा तसेच दिवाळीला 10,000 रुपये बोनस मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। मनमाड रेल्वे कार्यशाळेमध्ये कामगारांना काम न देता ठेकेदारांमार्फत काम केलं जात असल्याचा आरोप करत सर्व रेल्वे कामगार संघटना आक्रमक झाल्यात। रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ मुख्य कारखाना प्रबंधकांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं। शिंदखेडा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना थेट सौर प्रकल्पामध्ये असलेल्या टॉवरवर चढून आंदोलन केलंय। सौर प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदल्यात एकरी 2 लाखापर्यंत अनुदान मिळावं यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन केलंय। शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मालेगावात सीटू संघटनेतर्फे पोलीस परेड मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आलंय। सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे 1,000 रुपये मानधनाची वाढ तसेच 2,000 रुपये दिवाळी बोनस द्यावा आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं शेतकऱ्यांनी बँकेमध्ये तारण ठेवलेलं सोनं पुन्हा माघारी मिळावं यासाठी आक्रमक शेतकऱ्यांनी आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या पिंपरखेड शाखेसमोर आंदोलन सुरू केलंय। 2021 मध्ये या बँकेवर भर दिवसा दरोडेखोरांनी दरोडा टाकत बँकेतील सोनं आणि रोख रक्कम चोरून नेली। पूरपरिस्थितीशी लढणाऱ्या लातूरच्या बहिणींना कोल्हापूरच्या समाजसेवी भावांनी दिवाळी भेट दिली आहे। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासह सोबतच बहिणींना सुद्धा दिवाळी निमित्त साडी भेट देऊन कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांना आसमानी संकटाशी लढण्याचं बळ दिलं। अलिबाग वडखळमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आलेला आहे। त्यामुळे आता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते। अनेक आंदोलनं करण्यात आली मात्र प्रचंड संथ गतीनं काम सुरू असून काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न आता निर्माण झाला। दक्षिण रायगडला विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसानं झोडपून काढलाय। महाड, माणगाव, पोलादपूरसह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसलाय। अचानक आलेल्या या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकावरती आसमानी संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे। दिवाळीच्या तोंडावर रत्नागिरीमध्ये परतीच्या पावसानं आता हजेरी लावली। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भात शेतीवरती पाऊस पुन्हा पडल्यानं शेतकरी अडचणीत सापडला। त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर जगायचं तरी कसं असा प्रश्न आता उभा ठाकला।
ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलंय. नाशिक बाजार समितीच्या कांद्याची आवक घटल्यानं दुपटीनं वाढली असून आता आवक वाढल्यानं दर सुद्धा गडगडण्याची भीती आहे. तर नाफेड आणि NCCFनं खरेदी केलेला कांदा देशामध्ये विकू नये अशी मागणी कांदा उत्पादक संघटनांकडून करण्यात येते. हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हिंगोली पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेनं आपलं 1 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केलंय. या माध्यमातून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली 23 लाखांहून अधिक रुपयांची मदत जमा करण्यात आली असून पोलीस अधीक्षकांनी सदर मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुपूर्द केलाय. नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय महाविद्यालयामध्ये सुरक्षा रक्षकाची दादागिरी समोर आली आहे. भोकर तालुक्यातील खंडेराव शेडगे या 12 वर्षांच्या मुलाच्या उपचारासाठी घेऊन आले होते. रुग्णालयामध्ये प्रवेश करताच चिमुकल्याला उलटी झाली आणि यावेळी त्वरित उपचार घेण्याऐवजी सुरक्षा रक्षकानं त्यांना साफसफाई करण्यासाठी वेठीस धरलं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावरती आहे आणि अशातच आता निवडणूक विभागानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतून अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील अनेक गावांची नावं गहाळ झाली आहेत. त्यामुळे आता अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले जाण्याची सुद्धा शक्यता आहे. मुंबई नाशिक महामार्गावर वाशिंद फाट्यावरती कंटेनरवरील ताडपत्रीला आग लागली आहे. महावितरणाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्यानं कंटेनरवर असलेल्या प्लास्टिक ताडपत्रीनं पेट घेतला आणि यामध्ये कोणतेही नुकसान झालं नसलं तरी सुद्धा बराच काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा इथं घराच्या परिसरामध्ये 6 फूट लांबीचा साप आढळून आलाय. यानंतर स्थानिकांनी सर्पमित्रांना बोलावून सापाला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिलं. शिर्डीमधल्या साईबाबांच्या चरणी आता 15 किलो वजनाची छत्री जी आहे ती आता दान करण्यात आलेली आहे. साई भक्तांना आपलं नाव पुढे येऊन देण्यास नकार दिलेला आहे. मात्र आता यामुळे आता साईंच्या चरणी आलेल्या दानपेटीमध्ये आता वाढ झालेली आहे.